दीपक केदारनी माज उतरवला. प्रेम बिराडे मॉडर्न कॉलेज प्रकरण. दीपक केदार यांचे जशास तसे उत्तर. आंबेडकरी तरुणाला जातीवाद करून त्याची नोकरी घालवली. आंतरराष्ट्रीय जातीवाद यातून दिसून येतो. हे कळताच दीपक केदार यांनी प्रेम बिराडेशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून सर्व परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर थेट मॉडर्न कॉलेजवर दीपक केदार पोहोचले. तिथे त्यांनी पॅन्थर स्टाईलने समजावून सांगितले. थेट इशारा दिला, याद राखा, जातीवाद कराल तर गाठ आमच्याशी आहे. बहुजनांची प्रगती मनोवाद्यांना खुपते. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स कोर्समध्ये प्रेमने 2020-23 या कालावधीत BBA चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर प्रेम बिराडे उच्च शिक्षण घेण्यासाठी ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स मध्ये गेला. मॉडर्न कॉलेजने आपल्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याने आपल्याला लंडनमधील कंपनीतील नोकरी गमवावी लागले असा दावा प्रेम बिराडे याने केला. त्याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता व तो प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. महाविद्यालयाच्या प्रशासनाने जातीय भेदभाव करून व्हेरिफिकेशन केले नाही असा आरोपही प्रेम बिराडे यांनी केला होता. दीपक केदार ऑल इंडिया पॅन्थर सेना अध्यक्ष यांनी मॉडर्न कॉलेजचा माज उतरवला. जाऊच नका. जागतिक पातळीवर नाक खाली गेलं. भारताचं एवढी मोठी बनलेली आहे. मॉडर्न नाव आहे, मॉडर्न जातीवाद, मनुवाद अशी स्थिती आहे. आम्ही जे बघितलंय दलित बोलला, आदिवासी घटकात नंदुरबार सारख्या शहरात राहतो त्या भागात अनेक दौरे गेले. परिस्थिती मला नुसतं यस नो एवढं उत्तर द्यायचं होतं त्या मॅडमला. शिकतोय का? हो. एक भारतीय तरुण आहे, बेरोजगार आहे, त्याला नोकरी लागते, त्याचा एक आनंद असला पाहिजे. त्याच्यातून तुमच्या कॉलेजचं नाव झालं असतं, त्यांनी उद्या कुणाचं नाव घेतलं असतं? आपल्या कॉलेजचं घेतलं. पण हे 15 दिवसात जे चेंजेस झालेत ना, ही एक कट आहे. तो आम्ही समजू शकतो कुणामुळे होतोय, काय होतंय, काय विचारधारेची पार्श्वभूमी आहे, गेटवर काय बोर्ड लावला आहे, शैक्षणिक याच्यामध्ये काय बोर्ड लावला गेटला, कोणती संघटना तिथं बोर्ड असं लावता येतं का? म्हणजे आम्ही येतानीच बघतोय तर सगळं असं असेल. आणि आमचा तो तरुण त्या ठिकाणी लाईव्ह येतोय, का मांडतोय. आज मला सांगा, संस्थात्मक हत्या रोहित मुलाची झाली, ती असेच झाली ना, मला बोलू द्या, असेच झाली. आज त्यांनी लाईव्ह आला, देश जागा झाला, संघटना जाग्या झाल्यात. आम्ही तुमच्याकडे आलोय, त्या 2 जे आरोपी त्यांना हाकलून द्या, त्यांच्यावर कारवाई करा. इथं स्वतः बसलेले पोलीस, त्यांच्याकडे पण आम्ही अर्ज करणारे अॅट्रॉसिटीचं केसेस आहेत. आज त्यांनी आत्महत्या केली असते, देशात काय झालं असतं आणि जगात काय झालं असतं, आपल्या या देशाचं नाव काय झालं असतं. इंटरनॅशनल लेवलची जर अॅट्रॉसिटी घडवण्याचा प्रयत्न होत असेल, सुनियोजित कट आहे त्याच्यात, किंतु परंतु काही नाही. सरदेसाई दिल्लीला कोण आहे, जातीवाद केला याने, ते स्क्रीनशॉट मानतोय सगळे. नाही ना, बोलायला राहिलंय काय तुमच्याकडे? बोलायला काय? आज त्यांना हाकलून देणं हेच त्याच्यामध्ये उत्तर आहे. तुम्ही याच्यावर काहीच बोलू शकत नाही. सगळं त्या पोरांनी मांडलंय, निरागस आहे ते. त्याला सॅल्यूट आहे की त्यांनी फाशी घेतली नाही. त्यांनी फाशी घेतली असती तर रोहित मुलासारखं आंदोलन या देशात उभं राहिलं असतं. अतिशय निंदनीय प्रकार आहे. त्याचं तुम्ही सुद्धा कसल्याही प्रकारे उत्तरच देऊ नका. तुम्ही त्या उत्तराच्या ह्याच्यात जाऊच नका. पण ते जातीवादी जर असेल, मनुवादी, तर मग काय जातीवादी महिलांना पाठीशी काय घालतात? स्क्रीनशॉट पहा, त्याचं लाईव्ह पहा, त्याचे पुरावे पहा. आम्ही सगळं व्हेरीफाय करून एवढं बोलायला आलो ना. आम्ही कारवाई वगैरे काय नाही, ते दिसले नाही पाहिजे. आम्ही तसं तर रिसर्च अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे जाणार, शिक्षण मंत्र्याकडे जाणार, लढाई लढणार आहे. आम्ही सोडणार नाही. तुम्ही त्या दोन्ही जातीवादी महिलांना पाठीशी घालू नका. तुम्ही त्यांच्या वतीने बोलू सुद्धा नका. त्यांनी जे केलंय त्याची चौकशी करा की यांना काय गाडवायचं होतं. तुमच्या वतीने तक्रार केली पाहिजे, पण हे कसं काय केलं ते सगळं कळतं. दंगल कोणी घडवली, कोण काय
काय विचारणारा आहे सगळं आम्हाला माहिती आहे साहेब. नाही जे आहे पार्श्वभूमी त्याला हे बघा, गाव कुसातल्या अन्य अत्याचाराला पार्श्वभूमी आहे, सरन्यायाधीशाला बोट मारला त्याला पार्श्वभूमी आहे, रोहित या मुलांनी फाशी घेतली त्याला पार्श्वभूमी आहे, याची नोकरी इंटरनॅशनल लेव्हलला तुमच्या कॉलेजने घातली याला पार्श्वभूमी आहे, आणि त्याचं नाव जातीवाद आहे, मनुवाद आहे. आम्ही अनेक कॉलेजला भेटलो, धार्मिक संघटनेचे बोर्ड आहेत का गेटवर? आता त्यांना सुद्धा आम्ही पत्र देणार आहे. बाउन्सर लावून कोणतं कॉलेज चालतं? हे दमदाटी भीती घालण्याचं काम आहे का? याला पार्श्वभूमी आहे, एक लक्षात घ्या. जातीवादी भूमिका आपण घेतलेली, आम्हाला त्या दोन्ही प्राध्यापकांवरती कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्या ठिकाणी त्यांनी जातीवाद केलाय, त्याला पाठीशी तुम्ही घालू नका, आणि या ठिकाणी जातीवाद जर उभा राहत असेल तर मग मात्र आम्ही कबूल घेणार. त्यासोबत कधीतरी नंदुरबारला चला, तुम्ही तुमचा विद्यार्थी आहे ना, त्याचं घर बघून या. तुम्हाला माहित नाही का नर्मदा बेल्ट, नंदुरबार बेल्ट, जळगाव बेल्ट, शहादा बेल्ट, अहो तिथला एक तरुण लंडनला जातोय, याचं बोर्ड लावायला पाहिजे तुम्ही. आज त्या काय लोकांची अवस्था आहे त्या, आजही त्यांचे स्तन उघडे त्या या बहिणीचे, आणि त्यांच्यातून येऊन एक तरुण लंडनला जातो, नोकरी मिळवतो, त्याला सहकार्य करून सोडायचं. तुम्ही 10 मेसेज करायला लावता त्याला, विनंत्याचे मेसेज आहेत त्या व्हॉट्सअपला. याच्यानंतर असं घडता कामा नये. जातीवाद मनुवाद वाढू नका, आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे या ठिकाणी भयभीत होणार आहे. तुम्ही साहेब इथले अंडरमधले पोलीस आहेत, या गेटवर गुन्हेगारी पार्श्वभूमीचं कोणत्याही ऍक्टिव्हिटी दिसू नका, आणि त्या विद्यार्थ्याचं नुकसान झालेलं आहे. नाही राहू द्या, चहा नाही काय तुम्ही जर आरोपीचे फेसिंग करत असाल तर काय तुमच्या चहा तरी काय घ्या, पाणी तरी काय घ्या. ज्या आरोपींनी जातीवाद केला, तुम्ही जर त्याच्या बाजूने बोलत असाल तर काय त्याच्यात राहिलं काय? तुम्ही कुठं मान्य करताय की बाबा ते चुकले, आम्ही नक्कीच त्यांना काढून टाकतो. तुम्ही तुमची चूक मान्य करा की आमच्या 2 महिलांनी चूक केलेली आहे, जातीवाद केलेला आहे, आणि त्याच्यामुळे आमचं नुकसान झालं असं पत्र काढलं पाहिजे. तुम्ही समर्थन करत नाही. ऐकून घ्या, चौकशी करून आम्हाला इमिडिएट करा. राज्य नाही देशात याची चर्चा असेल. मला नाही माहिती तुम्ही सोशल मीडिया तुमची टीम किती ऍक्टिव्ह आहे, पण ग्रामीण पर्यंत खतखत आहे. कारण हा समाज हजारो वर्ष तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे त्याची काय अवस्था होती. आज तो आलाय मुख्य प्रवाहात तर त्याचा अभिमान स्वाभिमान आमच्या समाजाला वाटतो. तुम्हाला आनंद असत नोकरीच घातली नसते तुमच्या कॉलेजने, काय घातली नाही. यस नो करायचं होतं, तुमच्याकडे शिकतोय का? हो. त्याचं तुम्ही बिहेवियर सांगत बसला नाही, तो रेग्युलरच नव्हता, नाही त्याचा स्वभावच चांगला नाही, याच्या मागचं इंटेन्शन कळत नाही का? आपल्या देशाच्या नागरिकाला मदत करणं हे कुणाचंही कर्तव्य ना. अनोळखी माणूस जरी विदेशात भेटला, आपल्या देशाचा म्हणलं अभिमान वाटतो, आहे तो तुमचा विद्यार्थी आहे, त्याच्याबद्दल तुच्छतेची भावना का? नाव घेतलं त्याने, एक्झॅक्ट नाव घेतलं, स्क्रीनशॉट दाखवले. साहेब हे आम्ही खपून घेणार. एक लक्षात घ्या, इथून पुढं या अंडरमध्ये कुठं जातीवाद झाला तर मग आम्ही हे खपून घेणार नाही. एकाही विद्यार्थ्याला इथं छेळू नये. तुमचे कोणते धार्मिक अजेंडे असतील तुमच्या संचालकाला सांगा, तिकडे बाहेर राबो, आहे तिकडे करा, दंगल करा आणि कुटाने करा, पण शिक्षण संस्थेत जर येत असेल तर त्याला नियम आहे. घरच्यासारखी संस्था चालू शकत नाही. हा विषय त्याला निगडीतच आहे, म्हणूनच हे घडलंय. 15 दिवसाच्या आधी का नाही घडलं? 15 दिवसातच का घडलं? कोण आलंय 15 दिवसात? काय ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या? असं नाहीये. इकडे सनातनाच्या नावाखाली बूट मारला की इकडे लगेच कॉलेजच्या विद्यार्थ्याला इंटरनॅशनल लेवलला त्रास दिला. दुमत आहे, आम्ही निषेध करतो याचा. या दोन्ही महिलांवरती कारवाई झाली पाहिजे आणि स्ट्रॉंग भूमिका घेतली पाहिजे, नाही तर आम्ही त्यात